सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 35 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण पाहिलं, टीनानं मानसीला किडनॅप करण्याचा प्लॅन केला होता. आता पुढे काही वेळानं मानसी ऑफिसमधून घरी गेली. सम्राट पण त्याच्या मीटिंगमध्ये बिझी झाला होता. घरी जाऊन मानसीला काही वेळच झालता की सम्राटच्या फोनवर मानसीचा कॉल आला. सम्राटची मीटिंग चालू होती. त्यानं फोनकडे पाहिलं. त्यावर मानसी नाव शो होत होतं, पण त्यानं कॉल रिसीव्ह न करता कट केला आणि पुन्हा मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट करायला लागला की पुन्हा त्याचा फोन रिंग करायला लागला. त्यानं चिडून फोनकडे पाहिलं तर मानसीचाच कॉल होता आणि आता चिडून तो मनातच बडबड करायला लागला. ही मुलगी ना खूपच हट्टी आहे. मी फोन कट करतोय म्हणजे काहीतरी महत्त्वाच्या कामात बिझी असेल ना, हिला कळायला पाहिजे ना. पण नाही, नेहमी स्वतःच्याच मनाचं करायचं असतं हिला. मी केला असता ना नंतर कॉल, पण नाही. आता मला माहिती आहे आमच्या लग्नाची तारीख काढली असेल आणि हीच गुड न्यूज सांगण्यासाठी मला ही कॉल करत असेल. पण ती नंतर पण सांगू शकते ना. असे दोन्ही अमन आणि बमन असा दोन्ही बाजूंचा संवाद सम्राटच्या डोक्यात सुरू होता. त्यानं वैतागूनच परत कॉल कट केला. पण आता पुन्हा तिसऱ्या वेळेस त्याचा फोन वाजला आणि सम्राटचा चेहरा बघण्यासारखा झाला. सगळे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून गालातल्या गालात मंद मंद हसत होते, कारण सम्राटला मीटिंगमध्ये अजिबात फोन रिंग झालेला चालत नव्हता. आणि आज चक्क त्याचाच फोन एकदा नाही तर 3 वेळेस वाजला होता. त्यानं फोनकडे जरा वैतागूनच पाहिलं. मानसी, यार हद्द झाली या मुलीची. ही मुलगी ना इम्पॉसिबल आहे. एक्सक्यूज मी गाईज, असं म्हणत सम्राट मीटिंगमधून बाहेर आला. त्यानं कॉल रिसीव्ह केला. हा मानसी बोल. अब मानसी क्या बोलेगी मिस्टर धर्माधिकारी, जिसकी पहले से ही बोलती बंद हो चुकी है. दुसरीकडून दुसऱ्याच कोणातरी मुलीचा आवाज आला आणि ते ऐकून चालणारी सम्राटची पावलं जागीच थांबली. कोण कोण बोलतंय? काय मिस्टर सम्राट, इतक्या लवकर माझा आवाज पण विसरलात तुम्ही? दॅट्स नॉट फेअर यार. आता सम्राटला हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा जाणवला. त्यानं डोक्यावर जरा ताण दिला आणि त्याच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं. मिस टीना? यस मिस्टर सम्राट, यू आर सो स्मार्ट. आता सम्राटला थोडं टेन्शन यायला लागलं. मिस टीना, मानसीचा फोन तुमच्याकडे काय करतोय? ती कुठे? सम्राटने पॅनिक होत विचारलं. ओह रिलैक्स मिस्टर सम्राट, जब पूरी की पूरी मानसी मेरे पास है और आप मोबाईल की क्या बात कर रहे हो? आणि टीनाच्या तोंडून ते ऐकून सम्राटचं डोकंच काय, पण त्याचे हातपायसुद्धा जागीच गोठले. त्याचं डोकं सुन्न पडलं. मानसी तुझ्याकडे कशी काय? ती तिथे काय करते? सम्राटने अडखळत विचारलं. मिस्टर सम्राट, हे कसं काय, कधी झालं, कसं झालं आणि का झालं हे सगळे प्रश्न आता राहू द्या. मी सांगते त्या ॲड्रेसवर अर्ध्या तासात पोहोचा. नाहीतर काय? टीना म्हणाली आणि तिने कॉल कट केला. सम्राटला आता काय करावं काहीच कळेना. तो पॅनिक व्हायला लागला. मानसीचं टीनाशी नेमकी कनेक्शन काय असेल? तिची काय दुश्मनी असेल? असे 1 ना 1000 प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू झाले. ती ठीक तर असेल ना तिकडं? त्या लोकांनी तिला काही केलं तर नसेल ना? नाही मानसी, मी तुला काहीच होऊ देणार नाही. ट्रस्ट मी मानसी. आता असाच स्वतःशीच तो बडबडत पार्किंगच्या दिशेने पळत सुटला. सम्राट घाईघाईत त्याच्या कारमध्ये जाऊन बसला. त्यानं फोन पाहिला तर टीनाने त्याच्या फोनवर एक ॲड्रेस पाठवला होता, तिच्या घरचा. आता सम्राटने पटकन गाडी स्टार्ट केली आणि त्या ॲड्रेसच्या दिशेने भरधाव गाडी वेगात सोडली. मानसीच्या काळजीत पूर्ण रस्ताभर त्याचं लक्ष, मन कशातच लागत नव्हतं. आपण केव्हा एकदा तिथे जातो आणि मानसीला समोर व्यवस्थित बघतो, एवढंच काय ते त्याच्या मनात चाललं होतं. आता काही वेळातच सम्राटची गाडी सातपुते विल्यासमोर येऊन थांबली. सम्राट पळतच त्या विल्याच्या आत आला. टीना वाईनने भरलेला ग्लास हातात घेऊन सोफ्यावर मस्त आयटीत पीत बसली होती. सम्राट जोरात ओरडून म्हणाला, टीना, मानसी कुठे? आणि टीना म्हणाली, चिल मिस्टर सम्राट, चिल. तुम्ही काय घेणार? आणि सम्राट म्हणाला, तुझा जीव. हे तर नाही होऊ शकत. एवढं सोडून काही बोला.
टीना म्हणाली, टीना, मी तुला शेवटचं विचारतोय, माझी मानसी कुठे आहे? तू तिला किडनॅप केलं? काय दुश्मनी आहे ग तुझी तिच्याबरोबर? आणि टीना म्हणाली, दुश्मनी? नाही हो मिस्टर सम्राट, माझी तिच्याशी काहीच दुश्मनी नाही. ती तर फक्त माझ्या मांडलेल्या खेळाचा एक प्यादा आहे. प्याद, समजलं? आणि सम्राट म्हणाला, काय प्याद? ती पण माझी मानसी? पण का? कशासाठी? सम्राट रागात तिच्याकडे खावकी गिळू अशा आविर्भावात बघत होता. आणि टीना खूप स्टाईलमधून आता सोफ्यावरून उठली आणि सम्राटच्या अवतीभोवती चक्कर मारत मारत बोलायला लागली. मिस्टर सम्राट, माझी दुश्मनी तुमच्या त्या भोळ्या भाबड्या माणसासोबत अजिबात नाही आहे. माझी दुश्मनी तर देविकासोबत आहे. देविका, ती तुझी आधीची ड्रीम गर्लफ्रेंड. आणि आता टीनाच्या तोंडून देविकाचं नाव ऐकून सम्राट अजूनच चिडला. आधीच रागाने त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झालत्या. त्या देविकाचं नाव ऐकून टीनाने आणखीनच आगीत तेल ओतल्यासारखं केलं. आणि सम्राट चिडून म्हणाला, देविका माझी फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड नाही, समजलं? आणि तिच्यासाठी तू माझ्या मानसीला उचललं? पण देविकाचं माझ्या मानसीसोबत काही कनेक्शनच नाही आहे, मग तिला या सगळ्यात का इन्व्हॉल्व करत आहेस तू? सम्राटने जवळजवळ ओरडतच तिला विचारलं. तसं टीनानं तिची मान तिरकी केली आणि तिच्या चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल केली आणि म्हणाली, मिस्टर सम्राट, तुम्ही किती भोळे आहात हो. तुम्हाला अजून पण काहीच नाही कळलं का? मी अजून किती किती फोडून सांगायचं बरं? किती मोठी हिंट दिली मी तुम्हाला, तरी काहीच समजेना. बट डोंट वरी, मैं हूं ना. मला देविका पाहिजे ॲट एनी कॉस्ट. मला माझा बदला घ्यायचा आहे तिच्याकडून. मला माझ्या ह्या हाताने मारायचे आहे तिला. पण मी तरी काय करू मिस्टर सम्राट? मला तुमच्या माणसेला अजिबात किडनॅप करायचं नव्हतं बरं का, अजिबात नाही. पण मला करावं लागलं, कारण देशमुख मेन्शनची सिक्युरिटी आता सध्या खूपच टाईट केली आहे दक्षनं. त्यानं इतकी टाईट केली की त्यात कुणी घुसूही शकत नाही किंवा देविकाला कसल्या बहाण्यानं बाहेर एकट्यात गाठून उचलू पण शकत नाही. त्या दक्षने फुल सिक्युरिटी तिला ठेवले आणि म्हणूनच मला तुमच्या माणसेला किडनॅप करावं लागलं. पण आता टेन्शन नाही हो. जे काम मी आणि माझी माणसं करू शकत नव्हती ते तुम्ही असं चुटकीसरशी करू शकता. ते पण एका कॉलवर तुम्ही देविकाला मेन्शनच्या बाहेर काढू शकता. आणि ती मूर्ख देविकासुद्धा तुमच्या एका कॉलवर लगेच पळत पळत तुम्हाला भेटायला येईल. शेवटी तुमची फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग आहे. मग तुम्ही तिला माझ्या ताब्यात द्या, मगच तुम्हाला तुमची माणसे मिळेल. सो सिम्पल. आता तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी इतकं तर करू शकता ना? टीना हसत हसत म्हणाली. तसं सम्राटने पुढे होऊन टीनाचा गळाच पकडला आणि तो चिडून म्हणाला, एक मुलगी असून तुझ्या डोक्यात दुसऱ्या मुलीबद्दल इतका तिरस्कार? सम्राट रागात तिचा गळा दाबत होता आणि टीना तिचा गळा सोडवण्यासाठी झटपट करत होती. सम्राट, सोड, नाहीतर तुझी माणसे तुला कधीच मिळणार नाही. कायमचं गमावून बसशील तिला. खूप कष्ट करत कसं तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि हे ऐकताच सम्राटची तिच्या गळ्यावरची पकड ढिल्ली झाली. टीनाने त्याला धक्का देत बाजूला ढकलला आणि रागात ओरडली, सम्राट, तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. जर तुम्ही देविकाला माझ्या हवाली केलं तरच मी मानसीला सोडेल. नाहीतर मी तुझ्या मानसीला मारून टाकेल. मग बसा आयुष्यभर मानसी करत तिच्या नावाचा जप. सम्राट हैराण होऊन टीनाकडे एकटक बघत होता. त्याचं डोकं सुन्न पडलं आणि टीना म्हणाली, सम्राट, तुमचा एक मौल्यवान असा क्षण माणसासाठी खूपच भारी पडत आहे. आता टीना हसत होती आणि सम्राट म्हणाला, टीना, हा सौदा तुला खूपच महागात पडेल. मार्क माय वर्ड्स. कारण तुला आत्ता कळत नाही की तू काय केलंय आणि काय करतेस आणि कोणाशी पंगा घेतेस. एकीकडे तो दक्ष आहे तर दुसरीकडे हा सम्राट धर्माधिकारी. तू जे काही करतेस ना त्यासाठी नंतर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. सम्राट फुल ॲटिट्यूडमध्ये तिला म्हणाला. आणि आता टीना पुन्हा हसली आणि म्हणाली, हो ना, म्हणूनच तर मी तुला निवडलं. तशी वेळ आली तर तू त्या दक्षीसुद्धा 2 हात करून देविकाला माझ्यासमोर उभा करशील, फक्त आणि फक्त तुझ्या प्रिय मानसीसाठी. कारण तूच त्याच्या टक्करचा आहेस. पाहिलं होतं ना मी मॉलमध्ये तू कसा त्याच्यासोबत मारामारी करत होता. टीना डेव्हिल स्माईल करत म्हणाली. सम्राटने थोडा आता विचार केला
आणि पुढच्या क्षणी देविकाला टीनाच्या ताब्यात देण्यासाठी होकार दर्शवला. ठीक आहे टीना, मी देविकाला घेऊन येतो म्हणत सम्राट जाण्यासाठी वळला की थांब, टीनाने त्याला आवाज दिला. इथे नाही आणायचं तिला, थोड्या वेळात तुला मी एक ॲड्रेस सेंड करेल, तिथे तिला घेऊन ये. टीना हसत म्हणाली. तसा सम्राट तिथून बाहेर पडला. त्याचं डोकं अजिबात काम करत नव्हतं. काय करू आणि काय नाही कळायला मार्ग नव्हता. मानसीला वाचवण्यासाठी देविकाचा बळी देऊ, सम्राटने स्वतःलाच प्रश्न विचारला. नाही, असं मी नाही करू शकत आणि मी करणार सुद्धा नाही, काही झालं तरी. या सगळ्यात त्या बिचाऱ्या देविकाची काय चूक आहे? मी असं तिला फसू नाही शकत. पण मग मानसीचं काय? मी मानसीला सुद्धा गमवू नाही शकत. खूप प्रेम करतो मी मानसी तुझ्यावर आणि तुला वाचवण्यासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो आणि कोणाचा जीव घेऊ सुद्धा शकतो. पण आत्ता मी करू तरी काय? सम्राट टेन्शनमध्ये केसातून हात फिरवायला लागला. त्याने खूप वेळ विचार केला आणि शेवटी काहीतरी मनात ठरवून देविकाला कॉल केला. देविका देशमुख मेन्शनमध्ये आनंदात सुखात तिच्या संसारात रमली होती आणि आता आजीसोबत त्यांच्याच रूममध्ये होती. तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनवर पाहिलं तर अननोन नंबर शो करत होतं. तिनं कॉल रिसीव केला. हॅलो देविका, मी सम्राट बोलतोय, तो म्हणाला. पण बोलताना कसलेच भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. शून्य ठरवल्यासारखा तो बोलत होता आणि इकडे त्याचा आवाज ऐकून देविकाच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. सम्राट, तू मला कॉल केला, तेही इतक्या दिवसांनी? खूप काम होतं म्हणूनच इतके दिवस टाईम मिळाला नाही वाटतं. बरं, तुझं काही काम होतं का? देविकाने त्याची फिरकी घेत त्याला विचारलं आणि सम्राट म्हणाला, हो देविका, मला खूप महत्त्वाच्या एका विषयावर तुझ्याशी चर्चा करायची आहे. फक्त 10 मिनिटासाठी बाहेर एखाद्या हॉटेल किंवा कॅफेत भेटू शकतेस का? तसं देविका विचारात पडली. तिने आजीकडे पाहिलं आणि म्हणाली, सम्राट, अरे मी आले असते भेटायला, पण आजीची तब्येत ठीक नाही आहे. त्यात दक्ष पण घरी नाही आहे रे. मी आजीला असं एकटी सोडून नाही येऊ शकत. प्लीज जरा समजून घे. आणि खूप महत्त्वाचा विषय असेल तर एक काम कर ना, तूच ये ना माझ्या घरी, आपण इथेच बोलू. तसा सम्राट गडबडला. देविका, अगं मी नाही येऊ शकत तिथे. तू नाही नको ना म्हणू. देविका प्लीज काहीतरी कर, म्हणजे मला तुला भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे यार. ट्राय टू अंडरस्टँड मी. आणि देविका म्हणाली, पण सम्राट, अरे असं कसं मी? देविका आता बोलत होती की आजी मध्येच म्हणाल्या, देविका, कोणाचा फोन आहे आणि कोण बाहेर भेटायला बोलवतंय? आणि देविका म्हणाली, आजी, सम्राटचा फोन आहे. त्याला ऑफिसमधल्या विषयावर काहीतरी चर्चा करायची आहे, त्यासाठी बाहेर भेटायला बोलवतोय. पण मी तुम्हाला असं एकटं सोडून पण नाही ना जाऊ शकत. आणि आजी म्हणाली, बाळा, मला आता जरा बरं वाटतंय. मी ठीक आहे. त्याचं खूपच महत्त्वाचं काम असेल. आता मला बरं वाटतंय तर तू जाऊन ये. आणि देविका म्हणाली, अहो पण आजी. आणि आजीमध्येच तिला थांबवत म्हणाल्या, देविका बाळा, तू जा, तुझं काम कर. आता आजी जरा तिला आदेश दिल्यासारख्याच म्हणाल्या. तसं देविकानं तिची मान होकारार्थी हलवली आणि ती म्हणाली, ठीक आहे आजी, तुम्ही म्हणाल तसं. तिने आता परत फोन कानाला लावला. सम्राट, आजी काय म्हणाल्या ते ऐकलं ना? मी येते तुला भेटायला. देविका हसत हसत म्हणाली. आता काय होईल पुढे? मानसीचा जीव वाचवण्यासाठी सम्राट करेल का देविकाला टीनाच्या ताब्यात? देविकाला मारण्यात टीना होईल का यशस्वी? दक्ष वाचू शकेल का देविकाला? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.